आज आपण शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवतो आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, त्याचा रंग पहा किती छान आहे आणि एकदम टेस्टी आणि पौष्टिक असं हे सूप आहे। पटकन तयार होतं। ह्या सूपामध्ये भरपूर कॅल्शियम आहे, आयर्न आहे, मॅग्नेशियम आहे, विटॅमिन्स आहे। एकदम पौष्टिक असं हे सूप आहे। आठवड्यातनं एकदा तरी हे सूप करून प्यायला काहीच हरकत नाही। एकदम टेस्टी असं हे सूप सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस। त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण शेवग्याच्या शेंगाचं सूप करतोय। त्याच्यासाठी आपण 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेले आणि महत्त्वाची टिप आहे की जेव्हा आपण ह्या शेंगा विकत घेतो तेव्हा मोठ्या जाडवाल्या शेंगा घ्यायच्या, म्हणजे त्याच्यात भरपूर गर असतो। जर कोवळ्या शेंगा असतील तर गर जास्त राहणार नाही। आता आपण 2 शेंगा ज्या घेतल्या आहेत त्याचे तुकडे करून घेतोय। तुकडे कशा प्रकारे करायचे बघा। आता एक कट करायचा आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनने दुसऱ्या कट मारायचा, म्हणजे हे जे साल आहे ते पटकन निघतात त्याच्याने। आणि अशा प्रकारे सगळे साल काढून घ्यायचे। खूप जास्त साल काढायचे नाही त्याचे, हलकं साल जे कडक पोर्शन आहे तो फक्त आपण पील काढून घेतो आहे आणि बाजूला ठेवून देतोय। अशा प्रकारे आपण सगळ्या शेंगांचे तुकडे करून त्याची साल आहे ते काढून घेतो आहे। बघू शकता सगळे शेंगा आपण तुकडे करून त्याचे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आपण। आता एक कुकर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण ज्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत तुकडे करून त्या सगळ्या टाकून घेतलेल्या आहे। त्याच्यामध्ये आपण एक छोट्या साईजचा कांदा घेतला आहे, त्याचे मोठे मोठे तुकडे करून ते टाकून घेतो आहे। आणि एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे, त्याचे पण अशा प्रकारे तुकडे करतोय आपण मोठे मोठे आणि ते टाकून घेतोय। 2 छोट्या मिरच्या घेतलेल्या हिरव्या त्या टाकून घेतोय। 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकतोय आपण। लसणाच्या पाकळ्या छोट्या छोट्या आहेत आणि 1/4 इंच आपण अद्रक आहे त्याचे तुकडे करून ते टाकून घेतो आहे। आता त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकलेले आहे आणि अजून थोडंसं पाणी आपण टाकून घेतो आहे। साधारण 1.25 ग्लास पाणी आपण ह्याच्यात टाकून घेतले आणि त्याला आता आपण गॅसवर ठेवून घेतलेलं आहे। आणि आता कुकरचं झाकण बंद करून शिट्टी लावून घेतो आहे आणि त्याला आपण गॅसची फ्लेम फुल करून 3 शिट्ट्या आपण झाल्यानंतर गॅस बंद करतो आहे आणि त्याला थंड करून घेतोय। आता 3 शिट्ट्या झालेल्या आहे आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि कुकर आपण थंड करून घेतो आहे। आता 3 शिट्ट्या होऊन कुकर आपण थंड करून उघडून घेतलेला आहे। बघू शकता आपल्या शेंगा किती छान शिजलेल्या आहे। शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो, कांदा सगळं छान शिजलेलं आहे। बघू शकता कसं दिसतंय। आता याला पूर्णपणे थंड करून घेतो आहे। आता आपल्या सगळ्या भाज्या थंड झालेल्या आहे। आता आपण त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आहे आणि 2 बॅचेसमध्ये आपण त्याला छान त्याची पेस्ट करून घेतो आहे। आता एक बॅच आपण टाकून घेतलेली आहे, अर्धा पोर्शन एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याला छान अशी स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे। बघू शकता कशी पेस्ट करून घेतलेली आहे। अशाच प्रकारे आपण दुसऱ्या पण बॅचची पेस्ट करून एका भांड्यामध्ये सगळं वाटलेलं मिक्स भाज्यांचा गर आहे तो टाकून घेतो आहे। आता सगळा गर काढून झालेला आहे, मिक्सरमधनं फिरवून झालेल्या सगळ्या भाज्या। आता आपण एक चाळणीमधनं त्या सगळ्या मिक्सरमधनं वाटलेल्या भाज्या गाळून घेतोय, म्हणजे जे शेवग्याच्या शेंगाचे साल, टोमॅटोचे साल असतील ती सगळी निघून जातील आणि छान स्मूथ अशी आपल्याला गर मिळेल। आणि हा जो बघू शकता वरचा सालींचा पोर्शन आहे तो आता बघा किती निघालेला आहे, तो आता बाजूला करून घेतो आणि अशाच प्रकारे आपण सगळं जे भाज्यांचं मिक्सरमधनं वाटून घेतले आहे ते सगळं व्यवस्थित गाळून घेतो आहे। आता सगळ्या वाटलेल्या भाज्या आपण गाळून घेतलेल्या आहे। बघू शकता किती सुंदर रंग आलाय आणि एवढा सारा गर निघालेला आहे। आता आपण तो एका कढईमध्ये टाकून घेतो आहे सगळा आणि या कढईला आपण गॅसवर ठेवून दिलेली आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे, आपल्याला त्याला बॉईल करायचं आहे। बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे। हे सूप भरपूर ह्याच्यामध्ये विटॅमिन्स आहे, आयर्न आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे। एकदम पौष्टिक असं हे सूप आहे। याच्यात कॉर्नफ्लोअर टाकायची अजिबात गरज नाही आहे। आणि घट्ट सूप जर हवं असेल तर भाज्या शिजवताना 1 ग्लास पाणी टाकायचं। इथे ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे, कारण थोडंसं जर गार झालं तर ते घट्ट येतं। आता त्याच्यामध्ये आपण बाकी मसाले टाकून घेतोय। आपण हे भाजलेलं जिरं आहे ते क्रश करून ते टाकून घेतलेलं आहे, अर्धा चम्मच आहे ते। आणि 1/2 टीस्पून आपण काळी मिरी पावडर टाकून घेतलेलं आहे
आणि 1/4 टीस्पून आपण ओरेगानो टाकून घेतो आहे। त्याची टेस्ट खूपच छान लागते या सूपमध्ये। आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतो आहे आणि त्याला मीडियम फ्लेमवर बॉईल करून घेतो आहे। छान 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान बॉईल करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं सूप तयार होईल। आता बघू शकता आपण 3 मिनिटं बॉईल करून घेतलेलं आहे। एकदम छान टेस्टी असं हे सूप तयार झालेलं आहे। एकदम पौष्टिक असं विटॅमिन्सने भरलेलं हे सूप आपलं तयार झालेलं आहे। आता आपण याचं प्लेटिंग करून घेतोय। शेवग्याच्या शेंगाचं सूपाचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे। एक सूप बाउल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे सूप टाकून घेतो आहे आणि वरनं आपण कोथिंबीरने गार्निश करून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपलं क्रश केलेलं जिरं आहे ते टाकून त्याला गार्निश करून घेतो आहे। खूप छान टेस्ट येते या जिऱ्याची, भाजलेल्या जिऱ्याची। आणि आता आपलं हे टेस्टी असं शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार झालेलं, एकदम पौष्टिक आणि विटॅमिनने भरलेलं हे सूप तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कळवायला विसरू नका, कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।